Hello, good morning, students. Today we have to discuss about the new article, that is displacement time graph. Now see, we have seen in our previous video distance time graph. ठीक आहे. तर डिस्टन्स टाइम ग्राफ आणि डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ याच्यामध्ये फरक काय, तो फरक आपल्याला आज इथं डिटेल्समध्ये घ्यायचा आहे. डिस्टन्स टाइम ग्राफमध्ये आपण डिस्टन्स टाइम ग्राफ कसा काढला, त्याच्यानंतर त्याचा स्लोप कसा काढला, हे आपण डिस्कस केलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ या ग्राफचं नेचर कसं आहे, म्हणजे हा ग्राफ कसा ड्रॉ करायचा आहे, त्याच्यानंतर त्याचा स्लोप वगैरे कसा काढायचा आहे ते डिस्कस करायचं आहे. ओके, तर त्यासाठी आपण परत एक एक्झाम्पल घेऊ. सेम एक्झाम्पल घेऊ आपण. आता बघा, हा जो वर्ड आहे डिस्प्लेसमेंट, या डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफला आपण आणखीन एक वर्ड आहे, याला आपण पोझिशन टाइम ग्राफ सुद्धा म्हणू शकतो. पोझिशन टाइम ग्राफ म्हणजे पोझिशन टाइम ग्राफ असेल किंवा डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ असेल, तर या दोघांचा अर्थ काय असतो, सारखाच असतो. तर मग पोझिशन टाइम ग्राफ असेल किंवा डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ असेल, तर हा ड्रॉ कसा करायचा, तर त्यासाठी एक एक्झाम्पल आपण घेऊ. आपण एक्झाम्पल मध्ये घेऊ की इफ अ बॉडी स्टार्ट्स फ्रॉम पॉइंट ए, सेम एक्झाम्पल घेऊ आपण, स्टार्ट्स फ्रॉम ए and reach to the point B and reach to the point B. So the body starts from A and reach at point B. A पासून स्टार्ट झाली आणि B पॉइंटला पोहोचली, तर याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते किती घेऊ आपण, सेम एक्झाम्पल घेऊ. त्याच्यामुळे 2 किलोमीटर हे डिस्टन्स घेऊ आणि त्याला लागणारा जो काही वेळ आहे तो किती घेणार आपण, 2 आवर. ओके, मग आता परत ती बॉडी काय केलं, त्या बॉडीने बी पासून ट्रॅव्हल झाली आणि परत कुठं आली, ए या पोझिशनला आली. द बॉडी कम बॅक्स फ्रॉम बी टू ए. ज्यावेळेस ती बी या पॉइंट पासून ए कडे येईल, त्यावेळेस डिस्टन्स किती असेल, 2 किलोमीटर आणि वेळ किती असेल, 2 आवर. बघा, सेम एक्झाम्पल आपण घेतलं कालचंच. कालच्या एक्झाम्पल मध्ये आपण एक बॉडी घेतली होती जी ए पासून स्टार्ट झाली, बी ला गेली, 2 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केला, किती वेळेमध्ये, 2 तासामध्ये. परत ती बॉडी बी पासून कुठं आलेली आहे, तिच्या ओरिजिनल पोझिशनला आलेली आहे, म्हणजे स्टार्टिंग पॉईंटला आलेली आहे, ए पॉईंटला. तेव्हा तिने डिस्टन्स किती कव्हर केला, 2 किलोमीटर आणि वेळ किती लागला तिला, 2 आवर. आता बघा, या एक्झाम्पल मध्ये आपल्याला जर ग्राफ ड्रॉ करायचा असेल, पोझिशन टाइम ग्राफ किंवा डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ, तर डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफचं नेचर आणि डिस्टन्स टाइम ग्राफचं नेचर हे सारखंच असेल का त्याच्यामध्ये काही फरक असेल. तर इथं आपण बघू की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आणि त्याचा ग्राफ कसा ड्रॉ करतात. डिस्प्लेसमेंट आपण याआधी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की डिस्प्लेसमेंट काय आहे. डिस्प्लेसमेंट एक वेक्टर क्वांटिटी आहे आणि एक शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे 2 पॉईंट मधला, हे आपल्याला माहिती आहे. चला ग्राफकडे जाऊया आपण. आता या आर्टिकलचा जो काही ग्राफ आहे, त्या ग्राफसाठी आपण 2 ॲक्सिस कन्सिडर करू. त्या 2 ॲक्सिस आहेत एक्स आणि वाय. सपोज these are the 2 axes, 1 2 3 4, here 1 2 3 4. Along y axis always what is there, displacement. So along y axis displacement is there, displacement किंवा आपण त्याला काय म्हणणार, पोझिशन. and along x axis, आणि x axis ला नेहमी काय घेत असतो आपण, टाइम घेत असतो. what we consider along x axis always time is there and along y axis displacement is there. आता हा जो टाइम आहे हा तासांमध्ये घेतला आपण, 2 आवर आहे आपल्याला लागणारा वेळ, म्हणून हा 1 आवर 2 3 4 आवर. इथे डिस्प्लेसमेंट आपण किलोमीटर मध्ये घेतलंय, 1 2 3 4 किलोमीटर. आता आपण या एक्झाम्पलचा ग्राफ ड्रॉ करू. आता तो ए पॉइंट पासून बी पॉइंटला
गेलाय, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले त्यांनी 2 किलोमीटर, किती वेळेमध्ये 2 तासांमध्ये. आता आपण किलोमीटरकडे जाऊ. 1 2 हे डिस्टन्स झालं आणि या डिस्टन्ससाठी ट्रॅव्हल करण्यासाठी किती तास लागले 1 2 म्हणजे पॉईंट आपला साधारणतः इथे येईल. हा पॉईंट काय रिप्रेझेंट करतो की 2 किलोमीटर आपण डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 2 तासांमध्ये. ठीक आहे. मग आपण इथे एक लाईन ड्रॉ करू. ही लाईन एक स्ट्रेट लाईन आपल्याला मिळेल इथं. ठीक आहे. आता स्ट्रेट लाईन मिळाल्यानंतर परत ही जी बॉडी आहे ती बी पॉईंट पासून कुठं आली आहे ए पॉईंटला आली आहे. मग बी पॉईंट पासून ए ला आली आहे. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले तिनं 2 किलोमीटर, किती वेळेमध्ये 2 तासांमध्ये. मग आता आपल्याला पुढचे 2 तास घ्यायचे आहेत, पण पुढचे 2 तास आपल्याला सरळ न जाता कोणत्या डायरेक्शनला जायचे आहेत, अपोजिट डायरेक्शनला जायचे आहेत, रिव्हर्स डायरेक्शनला. कारण बघा लक्ष द्या, ए टू बी ज्या वेळेस ती बॉडी गेली त्या बॉडीची डायरेक्शन ही असेल, पण ज्या वेळेस ती बी टू ए आली त्यावेळेस डायरेक्शन असे असेल. म्हणजे डायरेक्शन काय आहे तर अपोजिट. आणि डिस्प्लेसमेंट ही कोणती क्वांटिटी आहे, ही वेक्टर क्वांटिटी आहे, ज्या क्वांटिटीमध्ये आपण मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शनचा विचार करतोय. ठीक आहे. मग आता बॉडी ज्या पॉईंटपासून स्टार्ट झाली आणि बी या पॉईंटला पोहोचली, बी पासून परत ए पॉईंटला आली, त्याच पॉईंटला आली, तर इथं डिस्टन्स किती कव्हर केलं त्यांनी 2 आणि 2 किती होतील 4 किलोमीटर. म्हणजे इथं डिस्टन्सचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपला मिटला. डिस्टन्स किती आहे इथं 4 किलोमीटर. म्हणजे ए टू बी 2 किलोमीटर, बी टू ए 2 किलोमीटर. हे झालं डिस्टन्स. आणि डिस्टन्स म्हणजे काय करत असतो आपण, डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल पाथ किती आहे त्याची, ॲक्च्युअल पाथ लेंथ किती आहे ते आपण मेजर करत असतो. ठीक आहे. आता या एक्झाम्पलमध्ये डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं आहे त्या पार्टिकलनी किंवा त्या बॉडीनी हे आपल्याला बघायचं. डिस्प्लेसमेंट घेतलेलं. आता डिस्प्लेसमेंट याचा अर्थ काय की डिफरन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. आता याची इनिशियल पॉईंट किंवा इनिशियल पोझिशन कोणती आहे बॉडीची ए. ठीक आहे. बॉडी ए पासून बी ला गेली, परत बी पासून कुठं आली तिथंच आली ए पॉईंटला, त्याच्या इनिशियल पोझिशनला. मग याचा इनिशियल आणि फायनल पोझिशन कोणता आहे सेम आहे, दॅट इज ए पॉईंट. म्हणजे हा जो ए पॉईंट आहे हा इनिशियल पण आहे, इथून बॉडीने स्टार्ट केलेला आहे, बी ला गेलेली आहे, परत बी पासून कुठं आलेली आहे त्याच पोझिशनला आलेली आहे. म्हणजे याचा ए पॉईंट जो आहे हा इनिशियल त्याचबरोबर कोणता आहे फायनल. मग इनिशियल आणि फायनल हा एकच पॉईंट असल्यामुळे याच्यामधला डिस्प्लेसमेंट किती निघणार 0. म्हणून इथं आपण डिस्प्लेसमेंट काय करणार आहोत तर डिस्प्लेसमेंट घेणार आहोत 0. लक्षात आलं का डिस्प्लेसमेंट 0 का घेतला आपण. डिस्प्लेसमेंट 0 का घेतला कारण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते शॉर्टेस्ट डिस्टन्स, जे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे ती इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं डिस्टन्स असते. पण इथं इनिशियल आणि फायनल पोझिशन हा एकच असल्यामुळे आपल्याला तिथं शॉर्टेस्ट डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट किती मिळते 0 किलोमीटर. ठीक आहे. तर हा पॉईंट थोडा लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला, तरच तुम्हाला याचं नेचर व्यवस्थित कळेल. मग आता ही जी डायरेक्शन आहे ही रिव्हर्स आली आहे, म्हणजे आपल्याला हा ग्राफ पुढे नेता येणार का नाही, मग आपल्याला त्याच्या रिव्हर्स डायरेक्शनमध्ये घेऊन जावं लागेल. आता रिव्हर्स डायरेक्शनमध्ये नेताना आपल्याला किती किलोमीटर मागे यायचं आहे 2 किलोमीटर. हा 1 आणि हा 2 म्हणजे आपण इथं रिव्हर्स घेऊ कुठपर्यंत 4 पर्यंत. 1 2 किलोमीटर आपण ट्रॅव्हल केलेलं आहे अपोजिट डायरेक्शनला. किती वेळ लागला 1 2 आवर्स. ठीक आहे. म्हणजे लक्ष द्या थोडं, पॉईंट ए टू बी 2 किलोमीटर्स 2 आवर्स, पण फ्रॉम पॉईंट बी टू ए किती किलोमीटर्स 1 2 किलोमीटर्स आणि किती आवर्स 1 2. म्हणजे आपल्याला ग्राफिकल जे नेचर आहे डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफचं ते अशा पद्धतीने आपल्याला मिळेल. आता या डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफला आपण पोझिशन टाइम ग्राफ सुद्धा म्हणतो. मग आता याचा जो स्लोप आहे हा स्लोप कसा काढायचा, तर स्लोप काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल लक्ष द्या. स्लोप ऑफ डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ. मग स्लोप ऑफ डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ कसा काढणार आपण, तर इथून एक परपेंडिक्युलर तुम्हाला टाकावी लागेल. ठीक आहे. इथून जर परपेंडिक्युलर आपण टाकली तर इथं तुम्हाला काय मिळेल
थीटा मिळेल. ठीक आहे. आता थीटाची अपोजिट जी साईड आहे ती कुठली आहे? आता ही वाय ॲक्सिस असल्यामुळे ही जी अपोजिट साईड आहे ही सुद्धा काय असेल? वाय ॲक्सिस. आणि ही जी आहे हॉरिझॉन्टल ही कुठली असेल? एक्स ॲक्सिस. म्हणजे तुम्हाला इथं थीटा काय मिळेल? थीटा मिळेल तुम्हाला y/x. ठीक आहे ना. मग y/x, आता हा थीटा जो आहे हा y/x आहे. पण याच्या आधी आपण स्ट्रेट लाईनचं इक्वेशन बघितलं होतं, स्लोपचं इक्वेशन्स काय घेतलं होतं? त्या स्लोपच्या इक्वेशन्स वरून ही स्टेप डायरेक्ट न लिहिता आपण ते इक्वेशन्स लिहू. कुठले इक्वेशन्स होतं ते? y = mx + c. या इक्वेशन वरून आपण काय घेतलं होतं? m = y/x. ठीक आहे. आता हा जो m आहे या m ला आपण काय म्हणतो? स्लोप. हा झाला स्लोप. तर या m चा अर्थ काय होतो? स्लोप. आणि हा होतो इंटरसेप्ट. इंटरसेप्ट. ठीक आहे. बॉडी स्टार्ट कुठून झाली? ओरिजिन पासून. त्याच्यामुळे ते इंटरसेप्ट 0 घेत असतो आपण. तर m = y/x. म्हणजे m म्हणजे काय? तर स्लोप. आपण आधीच्या आर्टिकलमध्ये पाहिलेलं आहे की m चा अर्थ इथं काय होतो? स्लोप होतो. तो स्लोप m स्लोप अँड स्लोप काय आला? y/x. मग स्लोप y/x असेल तर y म्हणजे काय? अपोजिट साइड. y म्हणजे अपोजिट साइड. आणि x म्हणजे काय? x म्हणजे ॲडजसंट साइड. अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. ठीक आहे. अपोजिट साइडला काय आहे? y. y वरती काय आहे? डिस्प्लेसमेंट. आणि ॲडजसंट साइड वरती काय आहे? टाइम. मग डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे काय असते? जे आपण युनिट अँड वेक्टर आपल्या युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये शिकलोय की डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? वेलॉसिटी. म्हणजे आपला स्लोपचं जे उत्तर आलं किंवा आपला जो काही स्लोप आला तो किती आला? वेलॉसिटी. हा जो पोझिशन टाइम ग्राफ आहे या पोझिशन टाइम ग्राफ मध्ये आपण काय काढला? स्लोप हा वेलॉसिटी प्रूव्ह केलेला आहे. खालचा जो ग्राफ होता आपला कुठला? डिस्टन्स टाइम ग्राफ. तर या डिस्टन्स टाइम ग्राफ मध्ये आपण काय केलं होतं? कन्क्लुजन काय केलं होतं स्लोपचं? डिस्टन्स टाइम ग्राफ मध्ये आपला जो काही स्लोप आला होता हा स्लोप किती आला होता? स्लोप = स्पीड. सो यू शुड रिमेंबर दिस 2 पॉइंट्स. डिस्टन्स टाइम ग्राफ जर असेल तर डिस्टन्स टाइम ग्राफ मध्ये आपला स्लोप किती आला होता? स्पीड आला होता. आणि आजचा जो आपण ग्राफ ड्रॉ केलेला आहे इथं कुठला ग्राफ ड्रॉ केलेला आहे? डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ. तर या डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ मध्ये आपण स्लोप किती काढला? स्लोप काढला आपण वेलॉसिटी. हे जे दोन ग्राफ आहेत या दोन ग्राफचं कन्क्लुजन तुम्हाला समजणं फार महत्त्वाचं आहे. कन्क्लुजन काय आहे? आजचा जो ग्राफ आहे आपला हा डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ अर्थातच पोझिशन टाइम ग्राफ आहे. आता डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफचं जे काही आपण कॅल्क्युलेशन्स करून कन्क्लुजन काढलं ते किती आलं? स्लोप = वेलॉसिटी. म्हणजे डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफचा जो काही स्लोप तुम्ही काढणार तो स्लोप किती असणार? अर्थातच वेलॉसिटी असणार. आणि काल आपण डिस्टन्स टाइम ग्राफचा जो स्लोप काढला होता तो स्लोप किती आला होता? स्पीड. मग यावरून 2 पॉईंट कोणते लक्षात राहील तुमच्या? की डिस्टन्स टाइम ग्राफ असेल तर त्या डिस्टन्स टाइम ग्राफचा स्लोप हे स्पीड असते. आणि डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ असेल तर याचा स्लोप काय असतो? वेलॉसिटी असतो. ओके. थँक्यू.